नमस्कार भक्तांनो, आज आपण एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. गुरुचरित्र पारायण कसे करावे. श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र ग्रंथ मानले जाते. अनेक भक्तांच्या जीवनातील संकटे, अडचणी आणि मानसिक ताण या पारायणामुळे कमी झालेले अनुभवले गेले आहेत. पण अनेकांना प्रश्न पडतो, गुरुचरित्र पारायण नेमकं कसं करायचं? चला तर मग सोप्या पद्धतीने समजून घेऊया. 1. पारायण सुरू करण्याचा दिवस. गुरुचरित्र पारायण सुरू करण्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ मानला जातो, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे. अनेक भक्त 7 दिवसांचे सप्ताह पारायण करतात, तर काही जण 3 दिवसात किंवा एका दिवसात सुद्धा पूर्ण वाचन करतात. 2. स्वच्छता आणि देवपूजा. पारायण सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवघर स्वच्छ करून दिवा लावावा. देवापुढे हात जोडून अशी प्रार्थना करावी, हे गुरुदेव, हे पारायण तुमच्या कृपेने पूर्ण होऊ दे आणि माझ्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ दे. 3. संकल्प. पारायण सुरू करण्यापूर्वी मनात संकल्प करावा. उदाहरणार्थ, हे पारायण मी मनशांतीसाठी, कुटुंबाच्या सुखासाठी आणि गुरूंच्या कृपेसाठी करत आहे. संकल्प केल्याने मन अधिक एकाग्र होते. 4. वाचन करताना नियम. गुरुचरित्र वाचताना काही साधे नियम पाळले तर पारायण अधिक फलदायी होते. शांत जागी बसून वाचन करावे. मध्ये अनावश्यक बोलणे टाळावे. शक्यतो रोज ठरलेल्या वेळेला वाचन करावे. मनात श्रद्धा आणि भक्ती ठेवावी. लक्षात पारायण पूर्ण झाल्यावर देवाची आरती करावी. नैवेद्य दाखवावा, जसे फळ, साखर किंवा दूध. गुरूंना मनापासून नमस्कार करून आभार मानावेत, कारण गुरूंची कृपा असेल तरच पारायण पूर्ण होते. शेवटचा संदेश. गुरुचरित्र पारायण म्हणजे फक्त ग्रंथवाचन नाही, ते म्हणजे गुरूंवर असलेला विश्वास आणि समर्पण आहे. जेव्हा भक्त मनापासून पारायण करतो, तेव्हा गुरु त्याच्या आयुष्यात नक्कीच मार्ग दाखवतात. श्री गुरुदत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.